मी का वासुदेव तरे. आज आम्ही उडीसा येथे जगन्नाथपुरी इथे चाललेलो आहे. तुम्हाला कसं कसं जायचं, कुठे कुठे जायचं ते मी व्हिडिओमधून दाखवणार. तुमची ज्वेलरी करा शक्तीच्या साथ. इंडियन ओव्हरसीज बँकच्या ज्वेलरी सोबत मिळवा तुरंत पैसे, लो इंटरेस्ट रेट आणि मित्रांनो, आम्ही आता लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आता ट्रेन लागलेली आहे. आता आम्ही सगळेजण बसतोय ट्रेनमध्ये. हा माझा मित्र रोशन आता आधीच जाऊन बसलाय. रोशन, मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच असे फास्ट ट्रेन. मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच छान असे मंकी बसलेले. मित्रांनो आम्ही फायनली जगन्नाथपुरी इथे पोहोचलेलो आहे. आता दुसऱ्या दिवसाचे 12 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. फायनली आम्ही जगन्नाथपुरीला पोहोचलो. मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोर असलेला हा जगन्नाथपुरीचा मंदिर. खूपच छान असा हा जगन्नाथपुरीचा मंदिर आणि इथे येऊन खूपच असा आनंद वाटतो आहे आम्हाला. रोशन, जगन्नाथपुरीला कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटतं, खूप छान आणि इतकं मस्त वाटतं आल्यानंतर असं वाटतं मस्त एकदम दर्शन. आणि खूपच अशी चांगली सुविधा इकडे, स्वच्छता वगैरे खूपच छान आहे तिकडे. तुम्ही पाहू शकता जगन्नाथपुरीचा मंदिर हा समोर असलेला. तिरुपती सारखी स्वच्छता. खूपच असा आनंद येतो इथे आल्यानंतर. आणि मित्रांनो आम्हाला अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं इथे. खूपच अशी कमी गर्दी होती आणि खूपच चांगलं असं दर्शन झालं. आम्ही 2 वेळा दर्शन घेतला. काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता जगन्नाथपुरीतला हा समुद्र किनारा. खूपच छान आणि खूपच मस्त हिरवगार पाणी. खूपच स्वच्छ असा बीच. आणि संध्याकाळच्या टायमाला खूपच अशी गर्दी. आणि सर्व लोक समुद्राची मजा घेतात. मित्रांनो खूपच आनंद वाटतो इथे येऊन मला. खूपच छान हा समुद्र. आला आला पाणी आला. पल 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 पाच पाणी आलं तर डायरेक्ट वरपावर. खूपच मोठी लाट आली होती. मित्रांनो आजचा 3रा दिवस. आता आम्ही भुवनेश्वर इथे जाणार आहे. जगन्नाथपुरीमधून निघतो आहे. आता भुवनेश्वरमध्ये जाणार आणि आम्ही AC बसची तिकिटं काढलेत ट्रॅव्हल्समधून.
ए सी बसचे फक्त 300 रुपये ए सी बसचे भुवनेश्वरला जायला आणि त्याच्यामध्ये 4 ठिकाणे तुम्हाला पाहायलाही मिळतील. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात कोणारचा हा मार्केट खूपच छान दोन्ही साईडला असा लागलेला हा मार्केट. मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोरनं कोणार मंदिर खूपच छान असा सूर्य कोणार मंदिर. मित्रांनो खूपच छान असा कोणार सूर्य मंदिर. गाइड बोलो गाइड करने क्या चलिए तो बोलेगा नहीं चेहरे से बनाया ना बेटा. सुबह में कैसे रहते, दोपहर में कैसे रहते, शाम में कैसे रहते. तो शाम का टाइम आप लोग जाके विश्राम करें, भगवान जाके ड्यूटी करें. ये पत्थर का कलर किया गया है. नहीं वो मेडिसिन लगाया सफाई के लिए. समोर असलेला हा धवलगिरी मंदिर खूपच छान असा हा मंदिर तुम्ही पाहू शकता. हा मंदिर खूपच छान हा मंदिर. मित्रांनो आम्ही आता भुवनेश्वर इथल्या लिंगराज मंदिर इथे आलेलो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आम्ही बाहेरनंच व्हिडिओ काढतोय. मित्रांनो आम्ही आता भुवनेश्वर इथल्या नंद झूमध्ये आलेलो आहे. हे बघ बेंगाल टायगर कसे खेळतात बघ कसे बिल्लू पिल्लूच्या जवळ. बेंगॉल टायगर. हिजा पण ती तिकडे ती नाही पाहू शकतात. हा खूप असा छान असलेला जिराफ आणि याला झेब्रा बोलतायत, जिराफ बोलतायत. खूपच छान जिराफ आणि तिकडे त्याचा पिल्लू. आगे और क्या है आगे पूरा टाइगर 12 सिंगा है. 12 सिंग नहीं उसमें अभी 5-6 ही सिंग है. चतुर्मुर्ग है. आजचा 4था दिवस. आम्ही आता भुवनेश्वरवरनं मुंबईला निघतोय. दुपारचे 2:20 भुवनेश्वर ब्रह्मपुर मेमू पैसेंजर आतिपाई बातिल करा जायछि. যাত্রীମାନଙ୍କ অসুবিধা পাই আমি